तर स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल पुनीज आर्टमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्याचे सूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत। मोत्याचे सूप बनवण्यासाठी आपल्याला इथे पांढरे मोती 5 नंबरचे लागणार आहे। त्यानंतर लाल रंगाचे मोती हेही 5 नंबरचे आहेत। तसेच तंबूस, हा नायलॉनचा धागा, सुई आणि कात्री। सुई मी तंबूस मध्ये ऊन घेतलेली आहे। तर आता आपल्याला पांढरे 4 मणी ऊन घ्यायचे आहे। घेतल्यानंतर आपल्याला ह्याचे पाकळी बनवायची आहे। म्हणजे पहिल्या मणातून आपल्याला धागा हा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता हे मणी आता मी व्यवस्थित फिक्स करून घेते। म्हणजे याचं आता आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत, ओवायचे आहे। सेम असंच 3 मणी ओवत जायचं आणि 8 पकड्या करून घ्यायच्या। मी इथे करून घेते। ह्या आपल्या इथे आता 8 पकड्या करून झालेल्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8। आता शेवटची जी केलेली होती तर त्या ह्या मण्यापर्यंत आपल्याला धागा ओवून घ्यायचा आहे। आता त्यापुढे पुन्हा 3 व्हाईट मणी घ्यायचे आहेत आणि मण्यांमधून अशा प्रकारे हा ओवून घ्यायचा आहे। येथे मी 6 मोत्यांची लाईन पूर्ण करून घेतल्या। नुसताना 1 2 3 4 5 6 ह्या 6 अशा पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा 1 2 3 4 5 6 7 8 तुम्ही बघू शकता। आता मी धागा ह्या मण्यापर्यंत ओवून आणला आहे। आता आपल्याला हा मणी स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या मण्यामधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। पुन्हा 3 मणी, 3 पांढरे मोती आणि ह्या मण्यातून परत धागा आपल्याला ओवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे असं हे त्रिकोण सारखं तयार झालेलं आहे। हा मण्यातून स्किप केल्यामुळे इथे असा आकार आलेला आहे, तिरकस असा आकार आलेला आहे। आता पुढच्या मण्यामध्ये आपल्याला धागा ओवून घ्यायचा आणि 2 पांढरे मोती ओवून झाल्यानंतर पुन्हा ह्या मोत्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशी आपल्याला ह्या मण्यापर्यंतच लाईन पूर्ण करायची आहे। म्हणजे शेवटचे 1 मोती हा आपल्याला सोडायचा आहे। आता असंच करत जायचं आहे आपल्याला। हा धागा फिरवून घ्यायचं कारण असं की आपल्याला इथे कुठेही हा तंबूचा धागा दिसून येत नाही जास्त, आणि धागा जर फिरवून घेतला आपण तर ही जी वेण आहे ती घट्ट होत जाते, म्हणजे फिनिशिंग ही चांगली येते। पुन्हा 2 पांढरी मोती, तुम्ही आता सरळ धागाही घेऊ शकता ह्या मण्यातून, पण ते धागा जो आहे तो दिसून येतो। धागा म्हणजे तंबूस, तंबूस हा दिसून येतो।
हे आता मी 8 पर्यंत करून घेते. आपल्याला लास्ट आणि इकडून लास्ट हे मणी सोडून द्यायचे आहे. अशा प्रकारे हा सूपचा बेस तयार झालेला आहे. आता ह्याच्या बाजूने आपल्याला काठ बनवायची आहे. तर एक्स्ट्राचा हा आहे चम्मच गाठ मारून थोडा मण्यातून ओळून घेऊन कट करून घेतला. आता धागा आपल्याला इथून स्टार्ट करून घ्यायचा आहे. ह्या मण्यापासून ठीक आहे. आता आपल्याला इथे एक पांढरा मोती, एक लाल मोती आणि एक पांढरा मोती हे ओवून घ्यायचं आहे. आणि ह्याच मण्यातून परत धागा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच मण्यांमधून मी धागा बाहेर काढून घेते. आता पुढच्या मण्यातून आपल्याला ओवून घ्यायचं आहे. ह्या साईडच्या मण्यातून ओवत जायचं आहे. आता एक पांढरा मोती आणि एक लाल मोती परत इथे दिसतंय हे जे आहे तर इथे ऑलरेडी 2 पांढरे मोती आहेत म्हणून आपण एक पांढरा मोती आणि एक लाल मोती असं घेतलं आहे. तर ह्या मण्यामध्ये आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे. हे असं विणत जायचं आहे आपल्याला. तुम्ही डायरेक्ट असा धागाही पुढे घेऊ शकता कारण की हा दिसणार नाही वरतो, तो हाईड होतो. असं पुढे डायरेक्ट घेऊ शकता. या ठिकाणी धागा ओवून घ्यायचा. आता सेम असं सर्व बाजूंनी आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मी हे ते ओवून घेते. हे अशा प्रकारे आपले काठ तयार झालेले आहे बाजूचे, तुम्ही बघू शकता. आता हे सूप अजून थोडं दिसण्यासाठी आपण काय करायचं, हे जे लाल रंगाचे मणी आहे त्यातून आपल्याला हा धागा ओवत घ्यायचा आहे. आता हलकासा आपल्याला हा धागा ओढून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे हे बघू शकता. त्याचे खोलगट आकार दिसतो आणि तेच जर धागा लूज असेल तर हे अशा प्रकारचे पसरट दिसतं. तर छान असं दिसण्यासाठी मण्यातून धागा ओढून घ्यायचा आणि व्हाईट मण्यातून शेवटच्या व्हाईट मण्यातून ओवून व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.